मोठी मम्माकडे ये ये आमची इशू तर गुडगल आहे. चला आपल्याला लवकरात लवकर पासवर्ड शोधला पाहिजे. उद्या सकाळी अगदी लवकरात लवकर बँकेत गेलं पाहिजे, नाही तर गडबड होईल. काही अजून इकडेच आहेस तू, गेली नाहीस म्हणून? निर्मला आत्या आणि सगळ्यांनी मला जाऊ नाही दिलं. मग थांबच आता. अचानक का मला थांबवतीये? माझ्यासाठी थांबायला नाही सांगते म्हणून, ईशासाठी सांगते. आणि ईशाला ना फक्त सांभाळायचं, तिच्यावर मालकी हक्क दाखवायचा नाही, कळलं? आणि येस, ईशाच्या बाबतीत जे लागू होतं ते विक्रांतच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. बरं झालं मी थांबले. नाही म्हणजे आता सगळ्यांना ही गोष्ट क्लिअरच झाली असेल ना की त्या लॉकरमध्ये जे काही आहे ते ईशासाठी आणि ईशाच्या आईसाठी म्हणजेच माझ्यासाठी आहे. कुठे निघालात तुम्ही? विक्रांत, मी गावी जातो परत. अहो नानू मामांचा खरं तर ताईवर विश्वास नाहीये. तिला जे हवंय ते आपण होऊ द्यायचं नाही. तिचा हेतू सफल होता कामा नये. प्लीज काका. मधू, मी माफी मागतो तुझी, पण जाऊ नकोस रे. मधु काका, मधु काका, कुठे निघालात तुम्ही? विक्रांत, मी गावी जातो परत. माईला सांगतो मला या सगळ्यातनं रिटायर्ड कर म्हणून. असं नका म्हणू मधू काका. हो, पार्वती आजींचा किती विश्वास आहे तुमच्यावर. आहे ग विश्वास, पण तो विश्वासाचा फुगा फुटायला साधीशीर टाचणी सुद्धा पुरेशी असते ग. मधु काका, तुम्ही काहीही म्हणा, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. मी जातो विक्रांत. काय रे काय काय जातो? हे तू बॅग काढून घे त्याची. काय जातो? अरे नका रे अडवू मला, नका अडवू. हे मधु काका, तुला आठवतंय मी लहानपणी आईवर रागावून घर सोडून गेलो होतो, आणि मग चालत चालत स्टेशन पर्यंत पोहोचलो. ते एका बाकावर रुसून बसलो होतो. तू तिथे आलास, माझ्या शेजारी बसलास, मला समजवलंस, आणि मग पाठीवर साखरेचं पोतं असं करत घरी घेऊन आलास. आठवतंय? आठवतंय सगळं. पण मोहन, अरे तू उगाचच रुसला होतास. लहान होतास ना तू, आणि तुझ्यावर कोणी अविश्वास नव्हता रे दाखवला. पण तरी सुद्धा मला बरं वाटावं म्हणून तू माझी माफी सुद्धा मागितली होतीस. मग आता नेमकं उलट होतंय असं समज, पण तू इथून जाऊ नकोस रे मधु काका. हो काका, प्लीज. तुम्ही कशाला माफी मागताय रे? मधू, मी माफी मागतो तुझी, पण
जाऊ नकोस रे. पण मी एकटा नाही राहू शकत या घरात. नाही, नको वाढवूस, मी जातो. मधू काका, अहो नानू मामांचा खरं तर ताईवर विश्वास नाहीये. काल मात्र चांगली शेंडी लावलीत बरं का तुम्ही. शेवटी वाट बघून बघून झोपलो रात्री आम्ही. नाही तर काय, माझे तर डोळे सारखे असे मिटत होते, पण शेवटपर्यंत ती पोरगी आली नाही. अरे माझी सुद्धा तीच अवस्था झाली. कंटाळून डोळे मिटले माझे सुद्धा. अरे मी सुद्धा. हो ना, खेळ सुरूच झाला नाही. विक्रांत जरा वेगळाच वागतोय नाही. हो ना, मलाही असंच वाटतंय. म्हणजे विक्रांत आणि मानसी ह्यांच्यात अबोल आहे असं वाटतं ना. हो, म्हणजे मानसी काल आपल्याशी कशी बोलली, जरा नाराज वाटली ना. काही गडबड तर नाही ना, म्हणजे भांडण वगैरे. अगो बाई, नाही, एक मिनिट, आपण सरळ विक्रांतलाच विचारूया का. झालं माझं विचारून, पण तो म्हणाला तसं काहीच नाही. माझंही मानसीशी बोलणं झालं, ती तेच म्हणाली तसं काही नाही म्हणून. एक काम करूया, आपल्याकडे एक पर्याय आहे, सीसीटीव्ही. पण ती नाही आहे ना घरात. सीसीटीव्ही आहे आपला वेगळा. गुड मॉर्निंग आजोबा. या, हा बघा, ही सांगेल काल काय झालंय ते. या या इकडे. आले 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 आले. झालं. आता घरातला प्रत्येक जण विचारत राहणार काय झालं काय झालं. मग मी काय करू? मी तर नॉर्मल वागत होते. तुझ्याच सुरावरून समजलं सगळ्या. इशू, तुला छोटी मामा आणि बाबा आवडतात ना. हो, पण मग ते बोलत का नाहीयेत ग. छोट्या मम्मा आणि विक्रांत बाबालाच विचारा तुम्ही. मी तुला तेच सांगतोय मानस, मी नाही तू विचित्र वागतेस. आणि यापूर्वी तू असं कधीच वागली नव्हतीस. कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती हे कळत नाही का तुला? इथे काय काम आहे तुझं? माझं दुकान मिळवण्यासाठी तू माझ्यावरती जे खोटे नाटे आरोप करून राहिली ना, त्याचा जाब विचारायला आली. जाब तुला द्यावा लागणार आहे, तेही वकिलाकडून. ही जागा तुला सोडावीच लागणार. आता ही जागा तर मी कधीच सोडत नाही. थोरेपणाचं फुल लईच मनावर घेतलेलं दिसतंय. आंघोळ करून घ्या, पटकन आवरा आणि मग आम्ही तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करतो. आपलं राहणं लय खोळा आहे. वहिनीचा ऐकायच्या नादात तुमच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. ते वहिनी बरोबर म्हणतात. तुम्ही शाळेकडेच लक्ष द्या, वहिनी घर नीट सांभाळतील. हे शितले, काय प्रेमात बिमत पडलीस काय माझ्या? हटे. अरे तुझ्यासारखा म्हणजे तू कशी माझ्या प्रश्नांची उत्तर दिली होतीस त्या विचारांचा. मग असा पोरगा सापडत नसतो, कारण माझ्या वन अँड ओनली वन आहे, सिंगल पीस. कळलं का? अब जब मुन्ना चाहता है कि ये मुंबई जाए तो जाने दो इसे. ठीक है माता जी, हमारा क्या है, लोगों को तो आपको जवाब देना है. भला हमें क्या एतराज हो सकता है? पर हमें ऐतराज है भाभी. सुंदर डिश मध्ये प्रिसिजन आणि परफेक्शन असणारे खूप जण असतात,
पण टेस्ट ही शेफ टू शेफ बदलत असते आणि तुझी डिश उल्लाला आउट ऑफ दिस वर्ल्ड. तू इथे आहेस म्हणून हं? नाहीतर मी तुला माझ्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो तडक. थँक्स. आत्याच्या मुलाला पाठवलं गाडीवर यांना घेऊन आले. सकाळी 4 वाजले. तोपर्यंत रात्रभर पोलीस स्टेशन. असं लग्नानंतरची पहिली रात्र पोलीस स्टेशन मध्ये काढली. क्या बात आहे. मला सांगा, आता ड्युटी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये असतात, पण त्यावेळेला अशा परिस्थितीत पोलीस स्टेशन मध्ये राहणं फार टेन्शनचं असेल ना? घाम फुटलेला.